मंडळी, मी भारती म्हात्रे पुन्हा एकदा तुमचा सिम्पली स्वादिष्टमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। नवरात्री चालू झालेली आहे, म्हणजे सुरू झालेली आहे। आज तिसरा का चौथा दिवस आहे, म्हणजे ग्रे घातलाय, म्हणजे तुम्हाला कळेल की कुठचा दिवस आहे। तर तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर खूप दिवस झाले व्लॉग नव्हतं येत, रेसिपी येत नव्हती, कारण दुसऱ्या चॅनलमध्ये मी बिझी होती आणि दुसरा चॅनल तुम्ही पाहिला असेल अशी माझी आशा आहे। आपला दुसरा चॅनल आहे बोला काहीतरी, आणि त्याच्यामध्ये जे व्हिडिओज मी पोस्ट केले त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे। तर मंडळी, आपल्या दुसऱ्या चॅनलला पण व्हिजिट करा जर तुम्ही केलं नसेल, आणि सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल वाजवा, म्हणजे सगळे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर आज जसं की मी सांगितलं, खूप दिवसानंतर मी हा व्लॉग शूट करते आहे। आज शनिवार आहे आणि शनिवारी आमच्या देवारात शनी असं म्हणतात शनिदेवाची पूजा होते। तर तिथे आज आपण जाणार आहोत आणि त्यासाठी नैवेद्य बनवलं जातं, आणि आमच्याकडे नैवेद्यासाठी तेलक्या बनवल्या जातात, म्हणजे तांदळाच्या पिठाच्या पुऱ्या तुम्ही म्हणू शकता, तर त्याला आम्ही तेलक्या म्हणतो। तर त्याची इन शॉर्ट रेसिपी तुम्हाला मी दाखवेन, आणि आज तुम्हाला मी माझा देवारा दाखवेन। म्हणजे आमचा देवारा इथे नाही आहे, गावात आहे, माधुरी काकीच्या घरी। आणि माधुरी काकीचं घर तुम्ही बघितलेलं आहे, कारण एक वन ऑफ दी मोदकाची रेसिपी माधुरी काकीने सुद्धा बनवलेली आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांचं घर, त्यांचं देवारा तुम्हाला दिसेल। सुंदर देवारा आहे मंडळी, घटस्थापना तिकडे होते, आमचा देवारा तिकडे आहे, म्हणून तिथलं जो देऊळ आहे, जो देवारा आहे, बघण्यासारखा आहे। जेव्हा मी फोटो टाकते इंस्टाग्रामवर देवीचं, म्हणजे घटांचं फोटो जेव्हा टाकते, तेव्हा बरेच जणांनी मला विचारलं होतं की हा देवारा तुम्ही कुठून आणला होता, किंवा देवीची स्थापना तुम्ही कसं वगैरे करता। तर हे थोडक्यात तुम्हाला आज मी देवारा दाखवते, आणि आमच्याकडे शनिदेवाची पूजा कशी होते हे सुद्धा तुम्हाला मी थोडक्यात दाखवणार आहे। तर मंडळी, आजचा व्लॉग आपण सुरू करूया, बनवायला घेऊया तेलक्या। तेलक्या बनवण्यासाठी एक छोटा कप पाणी उकळून घ्यायचं, म्हणजे गरम करायचं। त्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालायचं आहे आणि एक वाटीभर तांदळाचं पीठ, एक वाटीमधलं थोडंसं ठेवलं आहे, ते सुद्धा मी आता मिक्स करणार आहे। छानपैकी मिक्स करायचं आहे, 2-3 मिनटं शिजवायचं आहे। त्यानंतर गॅस बंद करून झाकण देऊन ठेवायचं आहे। थोड्या वेळानंतर परातीत काढून घ्या, थोडंसं वाटीच्या मदतीने मसळून घ्या, म्हणजे कारण खूप गरम आहे, हाताला चटके लागू नये म्हणून। सवय असेल तर हातानेच मिक्स करा सुरुवातीपासूनच, आणि नंतर थोडं थोडं करून पाणी घ्यायचं आहे, आणि जसं आपण भाकरीचं पीठ मळून घेतो किंवा मोदकांचं, सेम तसंच मळून घ्यायचं आहे, एकदम मऊसूत। आता तेलक्या किती मोठ्या किंवा छोट्या हव्यात त्यानुसार पिठाचा गोळा हातामध्ये घ्यायचा आहे, हलकंसं हातावरच मळून घ्यायचं आहे, थोडंसं तेल लावून। जशी आपण पारी तयार करतो सेम तसंच बोटाच्या आणि अंगठ्याच्या मदतीने या प्रकारे तेलक्या म्हणजे पारी बनवायची आहे। मधोमध पातळ आणि साईडला सुद्धा अशी पातळ बनवून घ्यायची, खूप जास्ती जाड ठेवायची नाही आहे किंवा खूप जास्ती पातळ बनवायची नाही आहे, कारण पुऱ्यासारख्या फुलल्या पाहिजे म्हणून। हे बघा, एकदम गोल आकार आलेला आहे, खूप जास्ती पातळ किंवा जाड नाही आहे। आणि याच प्रकारे बाकीच्या तेलक्यासुद्धा मंडळी तुम्ही करून घ्या। तर इथे सगळ्या तेलक्या करून झालेल्या आहेत, साधारण 17-18 तेलक्या आरामात झालेल्या आहेत। कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। सुरुवातीला तेल खूप जास्ती गरम होतं, म्हणून पहिली तेलकी जी आहे थोडासा रंग जास्ती झालेला आहे, एकदम थोडंसं, इतपत पण चालते, पण माझ्यासाठी थोडंसं जास्ती झालं आहे। पुढच्या वेळेला म्हणजे दुसऱ्या पुरीला तेवढं तळून घेऊ नका, थोडंसं कमी रंग ठेवा। तर बघा काय टम्म फुललेली आहे, आणि अशाच सगळ्या आपल्या ज्या तेलक्या आहेत त्या फुलल्या पाहिजे, तेव्हाच ते खायला मस्त वाटतात। तर मंडळी, याच प्रकारे बघा मस्त छान भरून अशा तेलक्या झालेल्या आहेत। आता गावात म्हणजे शनिदेवाकडे तेलक्या घेऊन जायच्या आहेत, तर त्यासाठी मी डब्यामध्ये भरणार आहे। 7, 9, 11, 13 असा आकडा पुऱ्यांचा असतो, तर तेवढेच मी डब्यामध्ये भरलेले आहेत। आणि घरच्या देवारासुद्धा मी थोड्याशा पुऱ्या म्हणजे तेलक्या दाखवल्या, आणि आता डब्बा भरणार आहोत पिशवीत, आणि निघालो गावात। तर गावात मी एकटी जात नाही आहे, माझ्यासोबत श्रिया आणि वरच्या सुजाता काकू पण आहेत। वरच्या म्हणजे ते वरती राहतात आमच्यावरती, म्हणून मी नेहमी वरच्या काकू म्हणते। तर इथे आम्ही रिक्षात चाललो आहे, चालत जाऊ शकतो, पण तिघे मिळून रिक्षात जाणं जास्ती फायदेशीर आहे। व्हॉट डू यू थिंक? कमेंट करून मला नक्कीच कळवा। तर असं करता करता पोचलो आम्ही गावात, आणि हा आमचा तुर्बा गाव। सुरुवातीलाच आमची म्हात्र्यांची बेकरी आहे, छान पाव आणि बेकरीचे आयटम्स मिळतात, नक्कीच कधीतरी आलं तर ट्राय करा। आणि ते सगळे काकू लोकांची बिल्डिंग आहेत आजूबाजूला, म्हात्रे परिवार खूप मोठा आहे म्हणून। आणि इथे आहे नरी काकांचं घर, तर इथे शनिदेवाची पूजा होते, काकू लोक जमा झालेली आहेत।
ग्रे रंग आहे आजचा, म्हणून सगळेजण तुम्हाला साडीमध्ये किंवा तशा रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतील. आणि हे बघा शनिदेवाची पूजाची इथे जी तयारी केलेली आहेत. आता जर तुम्ही मला विचारता ही पूजा कशी करता आणि का करता हे वगैरे, मला खरंच सांगू तर काहीच माहिती नाही आहे. फक्त लग्न झाल्यापासून मला माहिती आहे की नवरात्रीत म्हणजे शनिवारच्या दिवशी शनिदेवाची पूजा होते आणि असं सगळं पात्र वगैरे मांडले जातात, मधोमध दिवा ठेवतात, तेलक्यांचा त्यांना नैवेद्य दाखवला जातो, नारळ ठेवलं जातं आणि हे सगळं असं होतं. त्यामागे काय कथा आहे वगैरे मी नक्कीच नेक्स्ट टाईम विचारेन, पण आत्ता मला एवढंच माहिती आहे मंडळी. आय एम सो सॉरी, म्हणजे नाही माहिती तर काय करू. पूजा करते मी, सुरुवातीला थोडंसं हळदी कुंकू वाहून घेते आहे. सुरुवातीला गर्दी नाही आहे म्हणून आधी मी करून घेते, नंतर एवढी गर्दी वाढते की लाईनमध्ये उभं राहावं लागतं. आता देवाला प्रार्थना वगैरे केली आहे का बाबा सुख समाधानाने समृद्धीने सगळ्यांना राहू द्या, मुलांना सुखी ठेवा, मला स्वतःला एवढी शक्ती द्या, ताकद द्या की पुढचं आयुष्य चांगलं निघावं. तर इथे सगळी मांडामांड झालेली आहे मंडळी आणि 1 बाय 1 आता सगळीजणं पाया पडणार आहेत. सुरुवातीला माणसं दिसत नाही, पण हळूहळू तुम्हाला दिसेल बघा. काका लोक, त्यांची मुलं, काकू वगैरे सगळे इथे बसलेले आहेत एकत्र. कुटुंब एकत्र जमा होतो. काही मेंबर्स नाही आहेत कारण काहीकांची मुलं शाळेत गेलेली आहेत, ते आणायला गेलेत वगैरे किंवा कामाला गेले आहेत काका लोक वगैरे, तर त्यानुसार थोडीफार पब्लिक कमी आहे. पण जेवढी आहे ते सगळेजण मनाभावाने एकदम प्रार्थना करतात आणि सण असेल, देवाची पूजा असेल, जे काही देवाचं कार्य असेल ते मनाने इथे सगळं केलं जातं. बिलकुलही याच्यामध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज कधीही करत नाही. आणि याच प्रकारे मंडळी असा हा देवाचा जो धागा असतो ते सुद्धा प्रत्येकाच्या हातात बांधला जातो. माझ्या हातात सुद्धा सुजाता काकू बांधून घेत आहेत. मी हर्ष आणि सिरियलसाठी सुद्धा घेतलेला आहे आणि बघा दिसायला मस्त दिसतोय. आणि याच प्रकारे मंडळी इथे पूजा झालेली आहे. जे नारळ वगैरे आहेत ते आता फोडले जातील, जे तेलक्या वगैरे आहेत ते सगळं एकत्र केले जातील, कारण प्रत्येक घरातनं नारळ असतो आणि प्रत्येक घरातनं तेलक्यासुद्धा ॲज अ नैवेद्य देवाला दाखवलं जातं. तर या प्रकारे मंडळी असा असतो हा शनिदेवाची पूजा थोडक्यात. नारळ वगैरे सगळे फोडून झाल्यानंतर सगळ्या बायकांचा एक मस्त फोटो मोमेंटसुद्धा आम्ही घेतो. तर इथे आम्ही आता फोटो काढतो आहे सगळे मिळून आणि नंतर मी सेल्फीसुद्धा घेणार आहे. पण आता सध्या एकदम ग्रुप फोटो घेणार आहोत. थोडंसं ॲडजस्टमेंट वगैरेसाठी थोडासा आम्ही वेळ घेतला आणि य वी गो अँड से चीज. सगळं झाल्यानंतर प्रत्येकजण जे नारळ आम्ही आणले होते तर प्रत्येकाने आपलं आपलं नारळ म्हणजे तिथून एक नारळ उचलायचं आणि घरी घेऊन जायचं, प्रसाद वगैरे बनवून खायचं. आणि तिथून सगळेजण आपल्या आपल्या घरी निघाले आणि आम्ही निघालो इथे माधुरी काकीच्या घरी आलो आहे. तुम्ही बघू शकता घर खूप मस्त आहे, गावात आहे पण एकदम स्पेशियस आहे आणि खरंच म्हणजे घर त्यांचं खूपच सुंदर आहे. काय करते तू? तू आली का नाही? अच्छा लाईट ला बाबू. थँक्यू. ही गार्गी, तुझं नाव काय ग? चले आपण पाय पडूया. संपूर्ण म्हात्रे कुटुंबाचं देवारा या घरात असतो. देव इथे घेऊन येतात. नवरात्री इथे साजरा केली जाते. 9 दिवसाचे घट इथे मांडले जातात. जसं गणपती आमच्याकडे असतात 10 दिवसाचे, गणपतीचा पूर्ण उत्साह जो असतो तो आमच्या घरी जसं असतो तसंच नवरात्रीचं उत्साह यांच्या घरी असतं. 9 दिवस सकाळ संध्याकाळ इथे आरतीसाठी सगळेजण जमा होतात. रात्रभर जागरण केलं जातं. म्हणजे काका लोक, त्यांची मुलं वगैरे जसं जमेल तसं इथे
जमा होतात आणि करमणूक वगैरे असते, गप्पा मारले जातात आणि ह्या प्रकारे मंडळी हा आहे आमचा देवारा. काय बोलू शकतेस तू? मी सगळ्यात छोटी फॅन जो आपला व्हिडिओ बघते. काय बोलू शकतेस? नाव माहिती आहे सगळ्यांना, ऐकलंय गार्गी. क्यूट गार्गी. चल गार्गी, चल बाय. आपण भेटूया परत नंतर. तर आता मी निघालो घरी आणि ते तुम्ही बघू शकता काका लोक पिंटू वगैरे इथे बसले आहेत, थोडासा टाइमपास करतायत. आणि आता मी काकूला बाय म्हणून निघतोय घरी. चला काकू. ती सांगे 4 बजे मैं सोती हूँ काकू. असे गप्पा मारत तुर्भ्यांच्या गल्ल्यातनं आम्ही निघतो बाहेर आणि जातो घरी. तर जाता जाताचा हा प्रवास जो आहे गप्पा मारत निघतो आणि इथे ध्रुवसुद्धा त्याच्या आजीसोबत निघालाय चालत. आणि चालता चालता आम्ही पोचलो ग्राउंडमध्ये. म्हणजे या ग्राउंडचं नाव आहे रामतनू माता क्रीडा मैदान, आय मीन ग्राउंड. अरे मराठी थोडी कच्ची आहे यार. आणि इथे देवी आहे बघा आणि फनफेअरसुद्धा आहे. जर या साईडला येणार असाल तर नक्कीच व्हिजिट करा. कुठल्या मित्रमंडळ थ्रू आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवेल. शिवा कृपा मित्रमंडळ, मस्त देवी असते मंडळी, नक्कीच व्हिजिट करा. आणि असं करता करता ग्राउंड पार करून आम्ही पोचलो आमच्या घरी. जस्ट पोचलो आता घरी. चालत आलो. खूपच ऊन होतं. टिकल्या पण खूप जास्ती लागल्या. थोडंसं कमी करते. तर मंडळी आजचा हा व्लॉग आपण इथे संपवणार आहोत. देवाचे दर्शन घेतले, तुम्हाला देवारा दाखवला, शनिदेवाची पण पूजा झाली, जे दरवर्षी शनिवारच्या दिवशी नवरात्रीमध्ये केली जाते म्हात्रे कुटुंबामध्ये. आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायला सगळेजण हजर असतात आणि किती गर्दी असते वगैरे हे तुम्हाला दिसलंच असेल. तर मंडळी आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग कम रेसिपी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट. आणि हां, बोला काहीतरीला सुद्धा फॉलो करा. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा रेसिपीमध्ये. टिल देन बाय बाय.